नमस्कार. आज आपण पाडळी या गावात आहे. मतदानासंदर्भात आपण जाणून घेऊया. आपल्या पाडळी गावचे अ, आजोबा काय सांगतात? आजोबा आपलं नाव काय? माझं नाव ज्योतिराम कृष्णा डाणे. या आता सध्या मतदानाच्या ज्या घडामोडी चालल्या या मतदानासंदर्भात तुम्ही काय सांगू शकताय? हे मतदान शांततेत व्हावं आणि सर्वांना म्हणजे एक आवड मत देण्याविषयी आवड निर्माण होण्यासाठी लोकांच्यात शांतता असावी एवढीच. आता पाडळी गावचे उमेदवार उभे आहेत. राजेंद्र राणे पंचायत समिती गणासाठी त्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकताय? ते मागे एकदा पंचायत समितीचे सदस्य होते आणि ग्रामपंचायतीची कामं ते स्वतः सरपंचाच्या अन्वयी बाहेरचा काही निधी आणि इतर कामं करून घेत असतात किंवा शांतता गावात राहण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात आणि चांगल्या पद्धतीने लोकांच्यात त्यांचा ही आहे की बाबा एक लोकमत बऱ्यापैकी चांगलं आहे पाहिजे आणि संघटना चांगली करतात ती. म्हणजे त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे असं म्हणायचं का? हा, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी ग्रामपंचायतची इमारत ही ती त्यांच्या कालावधीत त्यांनी बांधलेली आहे. मोठी इमारत आहे आणि लोकांचं जे चौकामध्ये जे हे होते तुमच्या टपऱ्या किंवा असे ही ती संपूर्ण गावातनं काढल्या. एका साईडला त्याचं आणि चौकाची शोभा वाढवली त्यांनी. काही रस्त्याची कामं करतात किंवा शे आपल्या ह्याचं निशाण ज्योतिबाचं निशाणाच्या वेळेला शांतता कशी राहील, लोकांच्यात भांडण न करता ते निशाण कसं वाडी रत्नागिरीकडे जाईल आणि त्या निशाणाचं पावित्र्य जास्तीत जास्त आबादी ठेवण्यासाठी गावा पातळीवर ते चांगला प्रयत्न करत असतात आणि तसंच ते शिक्षकांचं गाव असल्यामुळं शिक्षकांच्या समस्या ते अधूनमधून विचारत असतात. कुणावर अन्याय होऊ नये अशा पद्धतीने ते करत असतात. अशा पद्धतीनं राजू डाणे यांनी गावच्या विकासात भरपूर हातभार लावलेला आहे आणि विकास केलेला आहे आणि गावामध्ये असणाऱ्या अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.